अण्णा बनसोडे अजित पवारांच्या भेटीला आलेला आहेत, मात्र आत्ता अजित पवार या ठिकाणी नाही आहेत, कदाचित थोड्याच वेळात येऊ शकतील. अण्णा काय अजित पवारांना भेटीसाठी तुम्ही आलेला आहात? पुणे असू दे किंवा पिंपरी असू दे, चर्चा पुढे जाताना दिसत नाही आहे. कारण आज साधारणतः बऱ्यापैकी चर्चा पुढे जाईल. आता शेवटचे थोडे दिवस राहिलेले, तर जवळजवळ पिंपरी चिंचवड शहराची अंतिम लिस्ट तयार होत आहे. माझा असा अंदाज आहे की दादा लवकरात लवकर जाहीर करतील. पिंपरी चिंचवडचं शरद पवारांसोबत तुम्ही निवडणुकीला म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतच निवडणुकीला सामोरं जाणार? हा निर्णय सर्वस्व राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा घेतील. पण तशी काही चर्चा झालेली आहे का? कारण पिंपरीमध्ये होते, पुण्यात तर काही शक्यता दिसत नाही आहे. कारण अंकुश काकडेंनी सकाळी स्पष्ट केलं की आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार नाही आहोत. आता आम्हाला पिंपरी चिंचवडच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझा असा अंदाज आहे, त्यासाठीच या ठिकाणी बोलवलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही कशा पद्धतीने एकत्र येईल हे ठरवण्यासाठी. काय अंतिम टप्प्यात चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याचा? आता थोड्याच वेळात त्याचा निर्णय निघेल काहीतरी. पुण्याच्या बाबतीत होऊ शकतं असं? पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अजूनही काही आहे चान्सेस? पुण्यामधील काय परिस्थिती याची मला कल्पना नाही, पण आता पिंपरी चिंचवड शहराची निर्णय आदरणीय दादा जाहीर करतील. काय साधारणतः जागा वाटपाचं काय सूत्र पिंपरीमध्ये असणार आहे? दोन्ही राष्ट्रवादी आता बैठकीत बसल्यानंतरच एक्झॅक्टली जागेचं सूत्र कळणार आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार पिंपरीमध्ये? सर्वजण त्याच तयारीमध्ये आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर लढले तर दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर अण्णा बनसोडे अजित पवारांच्या भेटीला आलेल्या आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भातलीच आजची बैठक आहे. हे सर्व पिंपरी चिंचवडचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत आणि थोड्याच वेळात अजित पवारांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय देखील होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण पाहू शकतो हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात अजित पवार देखील येतील आणि अण्णा बनसोडेंचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या पद्धतीची जी काही चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचली. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.